तर पुणे अपघात प्रकरणात सत्र न्यायालयात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। वेदांतला वडील विशाल अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। परवानगी नसताना गाडी चालवली गेली। सत्र न्यायालयामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये वेदांत अग्रवालला म्हणजे आपल्या मुलाला वडील विशाल अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली, तसंच परवानगी नसताना गाडी चालवायला दिली अशी बाजू पोलीस मांडतायत। पोलिसांनी आपली बाजू मांडायला आता पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरुवात केलेली आहे। वेदांतला वडील विशाल अग्रवाल यांनीच पार्टीला जायला परवानगी दिली होती, सोबतच कुठलाही परवाना नसताना रजिस्ट्रेशन नसताना गाडी चालवायला दिली अशी देखील माहिती आता पोलिसांनी कोर्टासमोर दिलेली आहे। सोबतच वेदांत अग्रवाल यांनी जेव्हा पोलिसांना जबाब दिला त्या जबाबामध्ये सुद्धा त्याने हेच सांगितलं होतं की वडिलांना आपण पार्टी करायला जातोय हे माहिती होतं, सोबतच परवाना नसलेली गाडी चालवण्याकरता वडिलांनी म्हणजे विशाल अग्रवालांनीच आपल्याला सांगितलं असा जबाब वेदांत अग्रवाल यांनी पोलिसांना दिला होता। त्याच आधारावर आता पोलिसांनी कोर्टाला माहिती दिली आहे। तर पोलिसांकडून विशाल अग्रवालची 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयासमोर आता सुनावणी सुरू आहे। पुणे अपघात प्रकरणातली परवानगी नसताना सुद्धा गाडी चालवायला दिली ही बाजू पोलीस मांडतायत।